नमस्कार, मी विजया वमन। आज आपण असे उमेदवार बघणार आहोत जे आतापर्यंत कधी पराभूतच झालेले नाही। खरं तर हा विषय शरद पवारांमुळे जास्तीचा चर्चेत येतो की शरद पवारांनी म्हटलंय की मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलो, त्यापैकी 7 निवडणुका लोकसभेच्या होत्या आणि त्यातील एकही निवडणूक मी हरलेलो नाहीये। बाळासाहेब थोरात असो, मग दिलीपराव वळसे पाटील असो, असे अनेक कोणकोणते नेते आहेत जे आतापर्यंत एकही निवडणूक हरलेले नाहीयेत आणि 2024 मध्ये तरी ते हरू शकतात का, यावरतीच आधारित आजचा हा व्हिडिओ असणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। पहिलं आणि मानाचं नाव येतं ते म्हणजे सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर कधीही निवडणूक न हरण्याचा विक्रम आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघातून 1962 पासून अनेक दशके ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले। महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आमदार असण्याचा मान मिळालेल्या गणपतराव देशमुख यांनी 11 वेळेस विधानसभा निवडणूक जिंकलेली होती। त्यानंतर नाव येतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं। शरद पवार 1978 ते 1980, 1988 ते 1991 आणि 1993 ते 1995 या कालखंडामध्ये ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। 1984 ची लोकसभा निवडणूक पवारांनी लढवली होती आणि ते लोकसभेवर निवडून गेले होते। इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सहानुभूती निर्माण झालेली लाटेमध्ये तेव्हा विरोधी पक्षामध्ये 48 पैकी केवळ 5 जागा जिंकू शकले। त्यामध्ये बारामती या जागेचा देखील समावेश होता। मात्र पवारांनी काही काळ राष्ट्रीय राजकारणात न पडता राज्याच्या राजकारणामध्ये राहण्याचं ठरवलं होतं। पुन्हा एकदा शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकांकडे लक्ष दिलं। 9 वर्षांच्या खंडानंतर शरद पवार यांनी राजीव गांधी यांच्या नेतृत्वात परत एकदा 1987 मध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। त्यानंतर जून 1988 मध्ये राजीव गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आणि त्यांच्या जागी शरद पवार यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यात आलं। शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्यांचा एकदाही पराभव झालेला नाही। त्यामुळे आता बारामती रूपाने एका प्रकारे शरद पवारच मैदानात असल्यासारखे बारामती ते हरतील का हा प्रश्न आहे। पुढील नाव सुद्धा पवार घराण्यातीलच आहे, ते म्हणजे अजित पवार यांचं। अजित पवार यांनी देखील लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका लढवल्यात आणि त्यांचा देखील एकदाही पराभव झालेला नाही। 1982 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि त्याच वेळी त्यांची सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड झाली। पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले। त्यानंतर शरद पवार यांच्यासाठी अजित पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि शरद पवार नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले। त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग अजित पवार बारामतीमधून विधानसभेवर निवडून आले। त्यामुळे पुन्हा प्रश्न तोच, अजित पवार यावेळी पराभूत होतील का? तिसरं नाव येतं ते देखील पवार घराण्यातून, ते म्हणजे सुप्रिया सुळे यांचं। 2006 साली सुप्रिया सुळे पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून आल्या। 2009 साली त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जवळपास 3 लाख मतांनी विजय मिळवला। 2014 आणि 2019 ची लोकसभा देखील सुप्रिया सुळे यांनी जिंकली आणि त्या खासदार म्हणून निवडून गेल्या। त्यानंतर सलग 6 वेळा विधानसभेवर निवडून गेलेले पुढचं नाव आहे ते म्हणजे भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांचा नंबर का लागतो तर उत्तर महाराष्ट्रामध्ये एकनाथ खडसे यांच्याबरोबर गिरीश महाजन अशी भाजपची 2 सत्ता ध्रुव होती। यामध्ये 2014 साली गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपद, पुढच्या काळात खडसेंनी भाजपा सोडले आणि आता उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन हेच भाजपचे मातब्बर नेते आहेत। जामनेर या विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत आणि या मतदारसंघातून त्यांचा एकदाही पराभव झालेला नाहीये। त्यानंतर नंबर लागतो तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा। 1999 पासून ते 2019 पर्यंत ते विधिमंडळामध्ये आमदार आहेत। देवेंद्र फडणवीस यांचा देखील अद्याप एकदाही पराभव झालेला नाहीये। म्हणजे रेकॉर्ड खेचणारा माणूस हा फडणवीस आहे आणि म्हणूनच कदाचित ते सुद्धा नेतृत्व मोठं आहे। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अद्यापपर्यंत एकदाही पराभवाची चव विधानसभा निवडणुकांमध्ये चाखलेली नाही। त्यामुळे शिर्डी या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं देखील अपराजित असं अस्तित्व आहे आणि त्यांना अपराजित योद्धा म्हणून उल्लेखलं जातं। पुढचं नाव येतं जयंत पाटलांचं। जयंत पाटील देखील इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघातून सलग 8 वेळा निवडून आलेत। अर्थमंत्री, गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदा मंत्री अशी अनेक मंत्रिपदं आतापर्यंत त्यांनी भूषवली आहेत आणि असे सुद्धा अपराजित योद्धे म्हणून जयंत पाटलांकडे पाहिलं जातं।
पुढचं नाव संगमनेर. संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात हे देखील संगमनेर या विधानसभा मतदारसंघातून सलग 8 वेळा विधानसभा निवडणुकीमध्ये अपराजित राहिलेत. तर हे होते आम्हाला माहिती असलेले काही अपराजित राजकारणी. यामध्ये कोणती नावं विसरली ते कमेंट करायला विसरू नका. आणि असेच कोणते नेते आहेत जे एकदाही निवडणूक हरलेले नाहीयेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा विषय तुम्हाला कोणत्या मुद्द्यावर पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट करायला विसरू नका. बाकी जय महाराष्ट्र पब्लिक.